अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक बाजारातील तेलाच्या किमतीमध्ये चढ उतार होत आहेत। त्याचा परिणाम सातत्याने जगभरातील शेअर बाजारावर होतोय। गेले 2 दिवस भारतीय शेअर बाजारात घसरण सुरू आहे। आज पुन्हा सेन्सेक्स 1.8% म्हणजे 829 अंकांनी खाली आला आणि 76,034 वर स्थिरावला, तर 227 अंकांनी घसरलेला निफ्टी 23,639 वर बंद झाला। युद्धजन्य परिस्थिती कधी निवळणार, त्यानंतर शेअर बाजार कधी आणि कसा सावरणार याबाबत सध्या तरी नेमकी उत्तरं नाहीत। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा 12वा दिवस आहे। या युद्धामुळे पश्चिम आशियातील इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय। त्यामुळे महागाई भडकण्याची भीती आहे। साहजिकच भारतीय शेअर बाजार सध्या हेलकावे घालतोय। एखाद्या दिवशी सेन्सेक्स वधारतो आणि त्यानंतर पुन्हा जोरदार आपटी खातो, अशी सध्याची स्थिती आहे। गेल्या 2 दिवसाच्या घसरणीनंतर आजही शेअर बाजार लाल रंगात बंद झाला। दिवसभरात सेन्सेक्स 829 अंकांनी खाली आला आणि 76,034 वर स्थिरावला। तर निफ्टीमध्ये 227 अंकांची घसरण होऊन 23,639 वर बंद झाला। बीएसई मिड कॅप 0.4% आणि स्मॉल कॅप 0.7% घसरला। प्रामुख्याने बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, आयशर मोटर्स हे शेअर्स घसरले, तर जिओ फायनान्स, कोल इंडिया, अदानी एंटरप्राइजेस, पॉवर ग्रिड, एनटीपीसी हे शेअर्स वधारले। शेअर बाजारातील ही अस्थिरता युद्धजन्य परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत कायम राहणार आहे।